नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या स्वराश्री क्रिएशन या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी अजून एक छानशी डिझाईन असणारी रांगोळी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, ज्यामध्ये मी आज तुम्हाला दाखवणार आहे फर मटेरियल वापरून बॅनरवरती बनवलेली सुंदर रांगोळी। ही रांगोळी बनवताना मी पारंपरिक रांगोळीपेक्षा थोडी वेगळी कल्पना वापरली आहे। साधारण आपण रांगोळी काढताना रंग, फूल, पावडर वापरतो, तशीच डिझाईन मी हे कलर वापरून बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। फर उलन रांगोळीमुळे एक वेगळाच लुक मिळतो। ग्लूगनच्या मदतीने फर उलन ही मी हळूहळू आणि शांतपणे लावत आहे, कारण घाई करणे अजिबात गरजेचे नाही। प्रत्येक छोटासा भाग हा व्यवस्थित ग्लूगनच्या साहाय्याने चिपकायला हवा। लक्ष देऊन व्यवस्थित संपूर्ण डिझाईन जर आपण चिपकवत गेले तर आपले डिझाईन हे आपोआप खुलत जाते। मला हा वेळ खूप शांत वाटतो। दैनंदिन धावपळीतून थोडा वेळ काढून असं काहीतरी क्रिएटिव्ह करणं मनाला खूप समाधान देतं। जसं रांगोळी पुढे सरकत जाते तसं रंग आणि डिझाईन एक वेगळंच सौंदर्य तयार करत आहे। फर उलनमुळे रांगोळीला सॉफ्ट आणि रिच लुक मिळतो। आपण ही रांगोळी दिवाळी, सण समारंभ, लग्न, पूजा किंवा घराच्या सजावटीसाठी नक्कीच वापरू शकता। रांगोळी बनवताना चूक झाली तरी चालते, प्रत्येक वेळेस परफेक्ट हवंच असं नाही। हळूहळू काम केलं की सगळं नीट जुळून येतं। हे काम करत असताना फक्त हात नाही तर मनही गुंतलेलं असतं। म्हणूनच रांगोळी फक्त सजावट न राहता एक भाव बनते। जर तुम्ही हा व्हिडिओ पाहताना थोडे रिलॅक्स झाला असाल, मन शांत झालं असेल, तर माझा प्रयत्न सफल झाला। अशा प्रकारे मधल्या रांगोळीचा भाग पूर्ण झाल्यानंतर मी बाजूलाही थोडे डिझाईन केले होते, त्याला मी पूर्ण करत आहे। रांगोळीसाठी वापरलेले बॅनर मी स्क्वेअर आकारामध्ये कापलेले होते। त्यामध्ये मी सर्कल डिझाईन करून मग त्यानंतर राहिलेल्या बाजूला मी थोडी डिझाईन करून घेतली होती आणि आता मी त्या डिझाईनला फर उलन लावत आहे। जेणेकरून आपली रांगोळी ही पूर्ण झाल्यानंतर स्क्वेअर या आकारात दिसणार आहे। त्यासाठी मी राहिलेले पूर्ण भाग त्यानंतर पिवळ्या कलरने कव्हर करून घेतलेले आहेत। ते तुम्हाला रांगोळीमध्ये पुढे दिसेलच। एक भाग मी अत्यंत काळजीपूर्वक लावत आहे, जेणेकरून मला पुन्हा ग्लूगन वापरून कलर लावण्याची गरज पडणार नाही। जर आपण सुरुवातीलाच ग्लूगन व्यवस्थित वापरली नाही, व्यवस्थित ग्लू लावून चिपकवले नाही, तर आपल्याला पुन्हा
फर उलन ही चिटकवावी लागते. म्हणून लावत असताना आपण सुरुवातीलाच व्यवस्थित लावावे, जेणेकरून आपल्याला पुन्हा पुन्हा तेच काम करावे लागणार नाही. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर स्वराश्री क्रिएशन या माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ज्यांना अशी रांगोळीची आवड असेल त्यांना शेअर करून नवीन डिझाईन त्यांना देखील पाहायला मिळेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तुमचा दिवस छान जाओ.